धुळवडीचा सण हा आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आणि या सणाच्या निमित्तानं अनेक तरुण हे रंग खेळण्यासाठी रस्त्यावरती उतरत असतात आणि त्याच्यामुळे कुठलीतरी हुडदंगबाजी होऊ नाही, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे सध्या पुणे पोलीस प्रशासन अलर्ट झालेलं आहे आणि पुणे शहरामध्ये खरं तर चौकामध्ये त्यांच्याकडून नाकाबंदी केली जाते। अनेक जे दुचाकीस्वार असतील किंवा गाडी चालक आहेत त्यांना त्यांच्याकडून एक कडक तपासणी केली जात आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या पोलिसांकडून ही मोठी दक्षता घेण्यात येत आहे। मोठ्या उत्साहामध्ये जोशामध्ये अनेक तरुण हे खरं तर रस्त्यावरती उतरत असतात, रंग खेळत असतात। सध्या आपल्यासोबत खरं तर पुणे वाहतूक प्रशासनाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। नक्की कसं आयोजन करण्यात आलेलं आहे, नेमके काय खबरदारी घेण्यात आलेली आहे? याच्यामध्ये आपण जवळपास 91 ठिकाणी आपण नाकाबंदीचं आयोजन केलेले आहे। याचा मेन उद्देश असा आहे की जे काही वाहन चालक आहे दारू पिऊन किंवा अल्कोहोलचं कंझ्युम करून वाहन चालवतात, स्वतःचा जीव प्लसमध्ये दुसऱ्याचा जीव ते धोक्यात आणतात, अशा घटनांच्या पासून प्रिव्हेंट होण्यासाठी आपण नाकाबंदीचं आयोजन केलेले आहे। जवळपास 2 शिफ्टमध्ये आपण नाकाबंदीचं आयोजन केलेले आहे, 11 ते संध्याकाळी 6, 6 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत जोपर्यंत क्राऊड आहे तोपर्यंत ही नाकाबंदी चालू राहणार आहे। खरं तर आता सकाळपासून अशा काय कुठल्या अनुचित प्रकार घडलेले आहेत, कशा काय घटना तुमच्याकडपर्यंत आल्यात का? याच्यामध्ये अनुचित प्रकार कुठलाही घडलेला नाही आहे, परंतु जे काही व्हायोलेट आहेत जवळपास 50 लोकांच्यावरती आतापर्यंत आपण कारवाई केलेली आहे। एकंदरीत साधारण किती पोलीस प्रशासन म्हणजे किती पोलीस कर्मचारी या सर्व व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत? याच्यामध्ये पूर्ण शहरामध्ये धुलिवंदनच्या अनुषंगाने 5000 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आणि 500 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे, तो बंदोबस्त चालू आहे सध्या। खरं तर जवळपास 5000 पोलीस कर्मचारी खरं तर या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत शहरभर। कुठलाही अनुचित प्रकार घडू नाही, कुठल्याही तरुणांकडून हुल्लडबाजी करताना त्यांच्यावरती अनुषंग ठेवण्यासाठी खरं तर ही पोलिसांकडून मोठी खरं तर कारवाई मानता येईल की पोलिसांकडून हे आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।